गणेशोत्सवाचे वेध लागल्यानं मुंबईतील मूर्ती कार्यशाळांमध्ये सध्या मोठी लगबग सुरू आहे। अगदी लहान मोठ्या गणेश मूर्तींना अंतिम रूप देण्याकरता मूर्तिकार अहोरात्र मेहनत घेत आहेत। या उत्सवात भक्तांना बाप्पाचं विलोभनीय रूप पाहायला मिळतं, मात्र त्यामागील मूर्तिकारांचा संघर्ष फार कमी लोकांना ठाऊक असतो। वाढती महागाई आणि जागेची टंचाई सोसत अत्यंत बारकाईनं कोरीव आणि रंगकाम करण्यासाठी मूर्तिकार मनापासून काम करतात। याविषयी परळ गणेश मूर्ती कार्यशाळेतील मूर्तिकार सिद्धेश दिघोळे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। गणेश मूर्ती कार्यशाळेमध्ये कशा पद्धतीने तयारी सुरू आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मूर्तिकार सिद्धेश दिघोळे आहेत। सर, गणेश उत्सवाला काही दिवस उरलेत, मात्र लगबग सुरू झाली आहे, त्या ठिकाणी मूर्त्यांचे आगमन होऊ लागलेत। कशी तयारी यंदाची सुरू आहे आपल्याकडे? नाही, तयारी नेहमीप्रमाणे चालू आहे। ऍक्च्युअली आता जवळजवळ काम मध्यावरती येऊन ठेपलेलं आहे आणि गणपतीचं रंगकाम हे प्रामुख्याने चालू आहे। फायनल टचेस चालू आहेत। मूर्ती दर रविवारी जास्त प्रमाणामध्ये आता बाहेर पडायला चालू होतील, त्यांचे आगमन होतील आणि मग त्याच्यानंतर मग जे आमची जी लगबग आहे ती ऍक्च्युअली आपण बोलतो ना, जो पीक टाइम आहे कामाचा हा चालू झालेला आहे ऑलरेडी। आता येणारे 15 ते 20 दिवस आम्हाला प्रचंड काम आहे। पण नक्कीच आता सध्या कशा पद्धतीने आपल्याकडे यंदा कोणत्या कोणत्या मंडळांकडून मूर्त्यांचे त्या ठिकाणी प्रमुख मागण्या आलेल्या आहेत? कारण की अनेक मंडळ त्या ठिकाणी आता वेगवेगळे पॅटर्न किंवा वेगवेगळ्या अनोख्या मूर्त्या त्या ठिकाणी साकारतायत, तर अशी काही अनोखी मूर्त्यांची आपल्याकडे मागणी आली आहे का? नाही, कसं आहे, अनोखी मूर्ती म्हणजे असं काही वेगळा असं काय विषय नाही। जे नेहमीप्रमाणे जे विषय आणि आशय जे मंडळ घेऊन चालत असतात त्याच पद्धतीने ह्या पर्टिक्युलर एखाद्या मंडळाच्या म्हणजे फ्लिप झालेले आहेत विषय। म्हणजे लास्ट इयर अमुक मंडळाने केला तर यावर्षी दुसऱ्यांनी केलेलं आहे, तर ते जे नेहमीप्रमाणेचा जो जॉनर आहे काम करण्याचा त्या पद्धतीतच सगळ्या ज्या आहेत त्या मूर्ती आहेत। मुंबईतील अनेक जे कार्यशाळा आहेत, मूर्ती बनवण्याचे कार्यशाळा त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतायत किंवा मग एक आतुरता त्यांच्याकडे, एक प्रतीक्षा त्यांच्या मनात आपल्याला पाहायला मिळते। एवढे जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई। 2026 गणेशोत्सव पूर्णपणे डॉक्युमेंट करायचं जितकं आमच्याकडनं होऊ शकतं। हा, आणि आमचे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की जे मोठे आर्टिस्ट आहेत सिद्धेश दिघोळे आणि कृणाल पाटील, त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी ते कसे घडवतात त्या मूर्तीला, मोठ्या मोठ्या मूर्तीला कमी वेळात, ते आमचं दाखवण्याचा उद्देश आहे। म्हणजे आम्ही या वर्षीचे विचार केला आहे। लोक खूप कमी झोपतात आणि खूप आणि एक एक जी सोंड आहे, आखणी करतात ते डोळ्याचे खूप बारीकीने करतात सगळे आणि मन लावून करतात ते। कोणाचे असे कोणाकडे असं ते झोपले पण नाहीत आणि पण चेहरा थकवा दिसत नाही की ते एवढा टाइम काम करतात ते। आणि इकडे सगळे मूर्तिकार जे कर्मचारी आहेत सगळं मन लावून ते काम करतात ते।